अशा शेळ्या तुम्हाला सांगतो झाले त्या अशी कट्टी करून काढावळा तुम्हाला सांगतो टाकली ना जबरदस्त खाती ती काय कमी पडत नाही बघा बघा लागल तसं टाकायचं ह्या कोंडीत टाकली आहे बघा इकडे ही गव्हाणी तिकडं कडवाळ टाकलंय कुटी करून आणि इकडं बघा तुम्हाला सांगतो गहू टाकलंय खाऊन उरल्यात एवढं गहू या बा तिकडं म्हशीला न्यायला लागलाय बघा कुटी इकडं कुटी केली या तिकडं रानात मस्तर बांधली बघितलं का त्या साईडला ही करडू एवढं एक लय त्रास द्यायला लागले बघा हा काढली फक्त येट लावतोय लय त्रास देतोय ते त्यांना 2 टाइम घेऊन ठेवू लागत नाच बघा एका ह्यात कार्डांना पिन बघा एका ह्यात टाकलंय पलीकडे गहू उरल्या पलीकडच्या खोंडीत ही बोखाड आणलंय बघा कितीला आणला असेल बोखाड सांगा कमेंट करून गड्याला जोडीदार आणलंय स्वस्तात दिलंय बोखाड त्याला पण वैरण दिली आपली बघा ह्या साईडनं वैरण दिली हिसाबात लय महाग लावली नाही काय नाही त्यानं आपल्याला महाग लावली नाही म्हणल्यानंतर कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे का नाही म्हणून बघा त्याला वैरण दिली इकडून काय घालायचं ते घाल म्हणलंय जरशा द्या 10-15 आपल्याला तर काय एवढी सरते हवी 2 रुपये कमी ना जास्त बोकाड पण त्यानं 2 रुपये कमी ना जास्त करून दिली शिपाट आपली घरची कशी आहे नळनळीत नसती बोकुड पिन नसता नळनळीत आणला या लय दांडी हात्यार होणार आहे लांबड्या काना जाया आणि ही पाटर त्या दिवशी 13,000ला 3 घेतली ती बारकी आहे ती असं नका शेजारी जायची म्हणलं खात्रीची भेटती ती अजून बघा पाटर कोणाला सांगा कमेंटमध्ये मला आणायची ती पाटर बघा अजून एक 7-8 पाटर आणली बाबा ओके झालं बाबा खायला काय कमी नाही आता पुन्हा पाणी ठेवलं ओके आबा ब्रोटून पाजले का रे यांना होय बरं आता ब्रोटून राहू दे आता अल्बमबार पाजू जनताचं औषध एकदा जनताचं पाजू म्हणजे टेन्शन नाही जनताचं पाजलं का निवांत एक 20चं टार्गेट आहे बघा 20 शेळ्या करायचं बंद दिसतं ही 20 शेळ्याचं टार्गेट आहे आणि एक 20 म्हशी ही 10 म्हशी झाली ते जाता आणि 1-2 वर्षात 20 आपल्याला एकाच मसरी एकाच घ्यायची नाही ती पाटरी एकाच घ्यायची कोणा तरी नवीन चांगली मिळली का वेगवेगळ्या कलरची पाटर घ्यायची पण मसर नाही मसर आपल्या रेडीचीच एकदम झकासपैकी रेड्या होत्या तर मला सांगतो आता 3 म्हशी ये झाल्या त्या महिन्याभरात येते द्या 3 म्हशी ये झाल्या त्या त्यातल्या 3ला मी म्हणतो एकाच जरी रेडी झाली तरी खुश आहे आबा म्हणते 3ला 3 होती द्या पण मी म्हणतो एक अर्धी जरी झाली तरी म्हशीत वाढ होती 2 झाल्या तरी एकदम अतिउत्तमच बघा इकडे ह्या पाटरासनी रेड्यासनी ठेवले बघा इकडं पाठीतनी कोंडे एक मला 4-5 आणायच्या येत्या ते मसरं खाल्लं कोंडे हे द्या बॅनर तसलं आणायचं येतं बघा ते तेव्हा मी जाणलं होतं अजून एक 4-5 आणलं ओके होतं हे काय होतंय हे मोठे म्हशीसनी झाले ते बरं बारकी असणे जरा अडचण येतं या लय अडचण येते आहे बघा ह्या म्हशी सगळ्या आपल्या अवलाद आहे ह्या म्हशीची लक्ष्मी आहे सगळी बघा हिला टाकली आहे येलेली आहे ही तिला पण टाकलंय बघा हिला टाकलंय तिला टाकलंय मोरकानं खातीत नसते खालचं रान खातवून झालंय आता कुरटून टाकायचं आहे ओके टाकामध्ये बघा ह्या साईडला सगळं बोरमधली मोटर काढलेला आबा बोरवर झाकाय नाही लागा तेवढं काय तर बादली बिदली झाकाय नाही तर बांधायचं काय तर लागा मोकळंच ठेवलं विधस बघा कोणाच्या पाठर जर चांगली ताजी असतील तर कोणाची द्यायची असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला बघा आमची पाठर दे म्हणजे जवळ आसपास नाही तुम्ही सांगसाल बघा हिंगोलीला आणि यवतमाळला बीडला आणि परभणीला एवढ्या लांब कोण हे तर कुठं तर आपलं जवळच्या आसपास कोण बघत असलं तर सांगा बोकड आपल्याला लय भारी पटला बघा सगळ्यात लांबारच्या लांबार हाय लांबड्या कानाचा जाम गड्यान सांभाळला जोडदार आपली पाठ पिन त्या म्हणा आडवी हाडायचीच पाहिजे हो पाटर जरा खऱ्या पाहिजे पण होती जाब आहे ना जरा मका एक टाइम चार जरा गहू टाकतोय तू 2 टाइम वाटतं
गहू टाकू नको मका हाय गेला म्हणून काही मका कणकी कच भरली आहे एक टाइम नका टाकून एक टाइम हा मक्कन कसं आहे मक्कन तुम्हाला सांगतो जाम जनावर जे आहे का आडवं जाम फुटतं या अक्का साहेब काय बाय आंघोळ झाली का औ ए अक्का इकडे बघ आंघोळ झाली का गार पाण्याने केले गरम अक्कानं आमच्या गार पाण्यानं बघा चिंबर खाली अक्का आमच्या अक्का काय आंघोळ करते गरम बिरम पाणी नाही डोक्यावर तुम्हाला सांगतो शॅम्पू साबण लाव नसते गरम पाणी पहिले करत होती आता ही जवळजवळ दोन अडीच महिने झालं जसा उराळा लागलाय तसा चिंबर खाली बुडते बस सगळी आणि त्याच तेवढं गरम पाण्यानं सगळी पोरं गार पाणी निवांत करते फक. आला. वाडा भरल्याशिवाय काय हो नाही काय हो तुम्हाला सांगतो एवढा मोठा खर्च करायचा 3-3.5 लाखाचं शेड मारलंय आणि ह्यात जनावर नाही ते नुसते म्हशीज जनावर शेवट शेतकऱ्याला करमत नाही हो जनावर हाय तर सगळं हाय बरोबर आहे ना सांगा 2 रुपये आलं पाहिजे कुणीकून ना कुणीकून आलं पाहिजे तर आणि ही शेळ्या मेंढ्याच्या ज्यात आहेत त्याचं चलन चालू राहते हो मग आता मसर जरशा दुधाचा पैसा येतोय 2 रुपये येणं पाहिजे कुणीकून तर मग आलं तर मग आपलं कुटुंब चालवायला ही काय अडचण नसती म्हणून बघा आता जर पाठरा आणून टाकली 10-15 एक वर्षभरात 20 शेळ्या होती त्या 20 शेळ्याच टार्गेट आहे 20 शेळ्याला नाही म्हणलं तर 30च कर झाली तर आता तुम्हाला सांगतो कसं पण ऐकलं 17,000ला जातं या मग सांगा पैसे किती झालं पैसा इकरा जाम होतोय वर्षातनं 2-2 वेळा शेळ्या येते त्या आणि एक बोकाड चांगलं असलं ना काही अडचण येत नाही बघा बघा ही एवढा कालवाला नेले बघा त्या दिवशी जोडीदारानं डमडमात नेले तोडून इथनं या साईडनं न्यायला म्हणलं आणि इकडं बघा बघा हे इथं चिंबर खोलला आहे ही फाउंडेशनमध्ये चिंबर आहे इथं ही आम्ही मोजवणारच होतो राहिलं अजून फाउंडेशन करायला मग इथनं उकलून इकडं ही बॅनर भरली आता काय करायचं ही लय अवघड झालं या बोरची मोटर जळली आहे त्यामुळे सगळा राडा झाला आहे पाईपलाईन ह्या शेडमधनं झालेली आहे आपली इथं ही फाउंडेशन करताना पुन्हा तोडावं लागणार आहे आपल्याला पाईपलाईन फाउंडेशनच्या बाहेर चिंबर काढावं लागणार आहे कुठे एक बंद पडली आहे लय डोसक्याला ताप झाला आहे मग दोस्तानो काय चाललंय कुठनं व्हिडिओ बघताय बरं आहे का आणि आमची भावाची भांडणं मिटली मी एकदम समाधानी आहे बघा कारण कसं आहे माहीत आहे का भावाला भाव कधी तुटत नाही आणि तसं तर आपण तुम्हाला सांगतो किती दिवस जगायचं आहे त्यामुळं सरतं घेऊन आम्ही आपलं सगळ्यांनी समजून सांगितलं गड्याला त्यामुळं गडी पण आता लेवलला लागला आहे काही अडचण नाही मी जी टेन्शनमध्ये असायचो कायम ते आता टेन्शन फ्री झालं आहे बघा घरात एकी आहे तर सगळं आहे पिरू आपल्या कसं गस लागली हवा आहे लय जबरदस्त पिरू झाली आता मोठं लाट नसतं या खायला सगळ्यांनी पिरू मी बघा रोज हुडकून पिरू खातो पिकला दिसला का स्वतः येत नाही गाबळ का पिरू दिसला त्याला पाणी कसं नाही हो पाणी आहे तर सगळं आहे ही पिरू आतनं गाबळ काय ही खायला लय भारी लागतंय या तुम्ही पण खायला सगळेजण हे पिरू जे आहे वरनं तुम्हाला हिरवं दिसतंय आणि आम्ही असेच पिरू कच्चंच पिरू जरा नॉर्मल कच्चं लय कच्चं पिन नाही ह्यातनं पिरू गोड लागते तर किडत नाही तर काय नाही तर चला कसं वाटतंय आमचा परिसर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय